वंशने त्या मुलीकडे काळजीपूर्वक पाहिले, जी त्याला पाहून घाबरून बसली होती आणि डोळे बंद करून काही समजू शकत नव्हती. हे दृश्य क्षणभर निघून जाईल, पण काही दृश्य अशी आहेत, जी निव्वळ वास्तवावर आधारित असली तरी कधीही बदलत नाही. जसे की त्यावेळी मानवी या वेश्यालयात उपस्थित असते आणि एक अनोळखी माणूस तिच्या खोलीत येतो. ही खोली अगदी वेश्यालयातील खोल्यासारखीच होती. विचित्र रंगीत पडदे, बेडवर अशी रंगीत चादर लावली जाते, जी पुन्हा धुवायचं काम पडत नाही. वंशला इथे काही करायचं नव्हतं, कारण सुंदर मुली त्याच्या आवाक्याबाहेर होत्या. पण त्याच्या इथे येण्यामागे एक मोठं कारण होतं, जे फक्त त्यालाच माहीत होतं. त्या मुलीचं नाव मानवी होतं, जी त्यावेळी खूप घाबरून बसली होती. वंशने दार बंद केलं आणि तिच्याकडे लक्ष वळवलं आणि म्हणाला, "देखण्यावरून तू एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचं दिसतंय आणि तू हे काम करतेस?" तो येताच तिला टोमणे मारू लागला. मानवीने निरागसपणे विचारलं की ती काय काम करते, तेव्हा तो तिला पाहून आश्चर्यचकित झालाच नाही, तर त्याने तिला जोरदार फटकारलं आणि म्हणाला, "तू बँकेत बसली आहेस का? तुझ्यासमोर एक संगणक आहे, तुझ्या हाताखाली एक बोर्ड आहे. तुला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही? तुला माहीत आहे का इथे काय काम केलं जातं? हे कुठलं ठिकाण आहे?" त्याने आश्चर्याने प्रश्न विचारला. पण तेवढंच नव्हतं, तो विचार करत होता, कदाचित ती एक सुंदर तरुणी असेल, ती मला तिच्या बोलण्यात गुंतवू इच्छित असेल, ती मुद्दामहून निष्पाप वागत असेल. मानवी घाबरून म्हणाली की मला माहीत आहे की ही कोणती जागा आहे, पण मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. तुला माहीत नाही का? वंशला असं वाटलं की ही मुलगी खरं बोलत आहे. तो तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार होता, पण त्याला आश्चर्यही वाटलं की इतकी तरुण आणि निष्पाप मुलगी अशा ठिकाणी कशी आली. तो म्हणू लागला, "तू आता माझ्याशी निष्पापपणाचा खेळ खेळत राहशील का?" हे सांगताना तो थांबला. मला माहीत नाही की आज त्याला हे सांगताना विचित्र का वाटलं, कारण समोर बसलेली मुलगी केवळ सुंदरच नव्हती, तर वयानेही खूप लहान होती आणि इतकी निष्पाप दिसत होती की तिला जगाबद्दल काहीच माहीत नव्हतं. वंशला लक्षात आलं की त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक जखम आहे. त्या ठिकाणी झालेली जखम कधीच पडल्याने किंवा घासल्याने होत नाही. कोणीतरी हात वर केला होता हे स्पष्ट दिसत होतं. तो पोलीस नव्हता किंवा गुप्तहेर नव्हता, ज्याला अशा गोष्टीचा खूप अनुभव आहे, किंवा जो विचार करू शकत नव्हता की हे का घडले, हे कसे घडले, कोणी केले, हे सर्व त्याच्यासाठी सामान्य होते. पण जोपर्यंत ती मुलगी स्वतः तिच्या तोंडून बोलत नाही, तोपर्यंत. "तू एक चांगला माणूस दिसतोय, कृपया मला मदत कर. या लोकांनी माझं अपहरण केलं. मी कॉलेजसाठी बाहेर पडत होते. कृपया मला वाचव. तू या खोलीत प्रवेश करताना पहिला माणूस आहे. जर तू आज मला मदत केली नाहीस तर कोणाला माहीत आहे काय होईल. कृपया मला वाचव." वंशला तिला वाचवायचे वाटले. तो म्हणाला की "मी तुला कसे वाचवू शकतो आणि तुला वाटते की तू मला काही सांगत राहशील. मी तुला वाचवेन आणि माझ्या मनात लवकर एक योजना तयार होईल." "अरे, जर तुला इथे यायचे नव्हते तर तू एकटी का जात होतीस? घरातून समोर किंवा मागे कोणीही नाही का जो तुझ्यासोबत गेला असता?" वंशने हे खूप हळू आवाजात सांगितले होते. मानवीच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडू लागली आणि म्हणाली, "जर समोर किंवा मागे कोणी असते तर मी इथे का आले असते? जर माझं स्वतःचं कोणी मला स्पर्श केला असता तर मी त्याचा हात मोडला असता. मी एकटी आहे म्हणूनच मी इथे आली आहे. माझे कोणी नाही. मी स्वतःसाठी सर्व काही करते. मला शिक्षण घेऊन मोठी व्यक्ती व्हायचे होते. एका महिलेला आदराने पैसे कमवणे खूप कठीण आहे." त्या मुलीने कुठेतरी काहीतरी सांगितले होते. वंशला वाटू लागले की ती खूप निष्पाप दिसते, पण तिने जगातले बरेच मोठे धडे शिकवले आहे असे दिसते. तिने तिचा हेतू सांगितला आणि तो म्हणाला की "हा एकमेव उपकार आहे जो मी तुझ्यावर करू शकते. मी येथून जात आहे. तू खूप सुंदर आहेस, म्हणून माझ्या या उपकाराला उपकार समज." असे म्हणत वंश तिथून निघून जाऊ लागला. पण तो निघू लागताच ती आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. ती म्हणाली की "हे सोपे होणार नाही. हे कमकुवत मनाचे काम आहे. जर इथून निघून जाण्याची गोष्ट असेल तर तू एक पुरुष आहेस, या समाजाचा एक अतिशय मजबूत पात्र आहे आणि मी एक कमकुवत स्त्री तुझ्याकडे मदत मागत आहे आणि मला मदत करण्याऐवजी तू पळून जात आहेस. असे दिसते की तू एका भित्र्या कुटुंबातील आहेस."
तिने जे सांगितले ते एका कमकुवत पुरुषालाही भडकवण्यास पुरेसे होते, परंतु तिला माहीत नव्हते की तिच्यासमोर कोण उभे आहे. यावर तो हसायला लागला आणि म्हणाला, तुझे शब्द मला असे काही करण्यास भाग पाडू शकत नाहीत जे मी करू इच्छित नाही. पहा, हे जग खूप क्रूर आहे. इथे काही दुकाने कायद्याच्या नावाखाली चालतात. जर मी तुला इथून वाचवले तर मला त्या बदल्यात काय मिळेल? तू परत जाऊन तुझा अभ्यास पूर्ण करशील, मग हे चांगले काम करून मला काय मिळेल? त्याने अगदी व्यावसायिक स्वरात विचारले. मी पाहिलेला हा पहिलाच माणूस आहे जो विचारत आहे की मला चांगुलपणाच्या बदल्यावर काय मिळेल. चांगुलपणाचे बक्षीस मानव देत नाही तर देव देतात. देव तुला खूप काही देऊ शकतो, मानवी सौम्य शब्दात म्हणाली. सध्या तिला त्या व्यक्तीशी गैरवर्तन करायचे नव्हते. ते वाईट होते, पण किमान तो काही न करता तेथून निघून जात होता. तो म्हणू लागला, तू मला ओळखतेस. मी उद्देशाशिवाय काही करत नाही आणि मला सध्या पुण्य कमवण्यात रस नाही. मानवीने क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि बराच विचार करून म्हणाली, मग तुला काय हवे आहे? मी तुला काय देऊ शकतो? त्याने मानवीकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाला, तू स्वतःला माझ्या हाती देऊ शकतेस. जर तू स्वतःला माझ्या हाती दिलेस तर मी तुला येथून वाचवीन. तो खूप शांतपणे मोठ्या गोष्टी बोलत होता. जणू काही त्याला कशाचीही पर्वा नव्हती. त्याच्या हावभावावरून असे वाटत होते की तो खूप मोठ्या पदावर आहे किंवा कोणत्याही मोठ्या पदावर नसतानाही तो स्वतःला खूप मोठा माणूस समजतो. मानवी म्हणाली की स्वतःला कोणाच्या हाती सोपवण्याचा अर्थ काय आहे? वंश पुन्हा हसला आणि म्हणाला की तुला कळते. जर तू सहमत असशील तर मला सांग, मी तुला येथून बाहेर काढू शकते. ती म्हणाली, ठीक आहे, मला येथून बाहेर काढा. या मोठ्या नरकातून बाहेर पडून लहान नरकात जाणे चांगले. तिने हे खूप हळुवारपणे म्हटले, पण वंशने ते ऐकले आणि तो म्हणाला की तू म्हटलं ते बरोबर आहे. या नरकातून बाहेर पडून स्वर्गात जाणे ही भाग्यवान लोकांची गोष्ट आहे. तू मोठ्या नरकातून बाहेर पडून लहान नरकात जात आहेत. हे ऐकून मानवीचे मन थरथरले. पण जर ती वेश्यालयातून बाहेर पडल्यानंतर कोणाच्या घरी जात असेल तर ही गोष्ट तिच्यासाठी चांगली होती. वंशने तिला इथे बसायला सांगितले. मी थोड्या वेळाने येईन. तो बाहेर गेला आणि मानवी पटकन त्याच्याबद्दल विचार करू लागली. मला वाटले की तो माझ्यावर विनोद करत आहे, पण थोड्या वेळाने मला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. बाहेर भांडण चालू होते. सुमारे 15-20 मिनिटांनी वंश आला आणि मानवीचा हात धरून तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला. त्यावेळी वेश्यालयातील सर्व लोक काही पुरुषांसोबत उभे होते. हे पाहून मानवीला धक्का बसला. वंशच्या माणसांनी त्यांच्यावर बंदुका टाकल्या होत्या, ज्यांना अजिबात हालचाल करता येत नव्हती. जर ते हल्ले असते तर त्या माणसांनी त्यांना हलवून लावले असते. जणू हा माणूस वंशचा मित्र होता असे वाटत होते. सर्व वेश्यालय मालक पुतळ्यासारखे उभे होते आणि तो मुलीचा हात धरून तिथून निघून जात होता. तेव्हा वेश्यालयातील मालक म्हणाला, वंश, तू चांगले केले नाहीस. हे वेश्यालय तुझे दुसरे घर होते. तू रोज इथे यायचा आणि आज आम्हाला इतके फसवून तू आमचा सर्वात मौल्यवान हिरा हिरावून घेत आहेस. एवढ्या नाटकाची काय गरज आहे? घेऊन जा, काही दिवसासाठी ठेव, समाधान झाल्यावर परत कर. वेश्यालयाचा मालक गंगाशेठ अगदी वेश्यालय मालकांसारखाच बोलत होता. वंश त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला, मी तिला परत सोडण्यासाठी घेऊन जात नाही. तुझ्या भाषेबद्दल बोलायचे झाले तर मी हे समजू शकते. तू असे बोलण्याचे प्रशिक्षण घेतले आहे, म्हणूनच तुझे शब्द मला वाईट वाटत नाही. वंशच्या व्यक्तिमत्वात एक विचित्र गोष्ट होती. तो खूप आरामात मोठ्या गोष्टी बोलायचा. तो तरुण, भावनिक आणि उत्साही मुलगा वाटत नव्हता, पण तो प्रौढ पुरुष वाटत होता. पण त्याचे वय कदाचित 25 वर्षाच्या आसपास होते. गंगाशेठ हसला, कारण त्याचे मन असेच होते. त्याने ही जग पाहिले होते. तो म्हणाला, वेश्यालयातून बायका काढून नेणारे त्यांना कधीच बायकाचा आदर आणि अधिकार देत नाहीत. बिचारी वेश्या, तिची जागा बदलते, ती तिची स्थिती बदलू शकत नाही. साहेब, जेव्हा तुम्ही कंटाळला असाल तेव्हा तिला सोडून द्या. मी तुम्हाला एवढंच सांगतोय. गंगाशेठ हसत म्हणाला. मग वंश म्हणाला, मला कोणी सांगितलं का की मी तिला इथून घेऊन जावे? मला तिला माझी बायको बनवावी लागेल आणि जर मी तिला माझी बायको बनवेल तर इथून निघून जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यावेळी मानवीला फक्त स्वतःची काळजी होती. तिच्यासाठी दुसरे काही महत्त्वाचे नव्हते. ती घाबरली होती की हा माणूस मला त्याची बायको बनवणार नाही, मग तो माझे काय करेल? ते एका मोठ्या गाडीत बसले,
जे वंश स्वतः चालवत होता. मानवीला समजले की हा माणूस खूप श्रीमंत माणूस असावा, कारण जेव्हा तिला पकडून वेश्यालयात आणले गेले तेव्हा तिला विकणाऱ्या लोकांनी तिच्याकडून खूप मोठी किंमत घेतली होती आणि गंगा शेठनी असेही म्हटले होते की आज तिचा पहिला दिवस आहे. मी तिच्यासाठी बोली लावेन आणि लाखो रुपयांपासून सुरुवात करेन. जर वंश तिच्या खोलीत आला तर तो लाखो रुपये देऊनच निघून जाईल. याचा अर्थ असा होता की तो गरीब माणूस नव्हता. आता गाडी चालत होती आणि ती पुढच्या सीटवर बसली होती. वंशने अजूनही तिचा हात धरला होता, जो सतत थरथरत होता. थोड्या वेळाने त्याने तिचा हात सोडला आणि फक्त एवढंच म्हणाला, काळजी करू नकोस. थोड्या वेळाने मानवीला एक खूप मोठी गाडी दिसली. एका चकचकीत हवेलीसमोर गाडी थांबली. जवळच इतर गाड्या उभ्या होत्या. जंगली कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजही येत होता, जे श्रीमंत लोक त्यांच्या संरक्षणासाठी ठेवतात. रात्रीची वेळ होती आणि खूप थंडी होती. गाडी थांबताच वंशने पुन्हा मानवीचा हात धरला आणि तिला सोबत घेऊन जाऊ लागला. तो मोठ्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा समोर एक महिला बसली होती. मानवीला पाहताच तिने विचारले की कोण आहे? तू कोणाला आणले आहेस? तुला आधीच बातमी मिळाली आहे असे दिसते, म्हणूनच तू माझे स्वागत करण्यासाठी इथे उभी आहे. तू बहुतेक वेळा तुझ्या खोलीत असतेस, बरोबर? तुझा अंदाज अगदी बरोबर आहे आई. तू मला दारू पिलेला वाटत नाहीस. मग त्या मुलीला वेश्यालयातून आणण्याचे कारण काय आहे आणि तुला या वेश्या घरी का आणावे लागते? तिला तिथे ठेवून तू तुझ्या समस्या सोडवू शकला नसतास का? ती बाई अगदी राणीच्या स्वरात म्हणाली. वंश हसला आणि म्हणाला, ही वेश्या नाही. आईला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली की वेश्यागृहातून उचलून आणलेली स्त्री वेश्या कशी असू शकत नाही? वेश्यागृहात फक्त वेश्या असतात, तिथे संग्राहक नसतात का? पण वंश म्हणाला की वेश्यागृहातील सर्व मुली वेश्या नसतात, काही असहाय्यक मुली देखील असतात. मी तिला अशा कामात भाग पाडण्यापासून वाचवले आहे. ती माझ्या खोलीत राहील. मी नंतर तिचे काय करायचे याचा विचार करेन. तू नेहमीप्रमाणे माझ्या समस्यांमध्ये अडकले नाहीस तर उत्तम. मायाला सांग की तिच्या जेवणाची आणि कपड्यांची व्यवस्था करायला आणि डॉक्टरांना बोलवायला सांग. तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. असे दिसते की साहेबांना इतरांचे ऐकण्याची सवय नव्हती. तो फक्त त्याचेच बोलणे ऐकत असे. त्याने आईला त्याची स्वतःची कहाणी सांगितली आणि तिचा हात धरून तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला. खोली खूप सुंदर होती. त्यात एक गोल बेड, रेशमी पडदे, रेशमी बेडशीट, सुंदर उशाचे कव्हर आणि एक सुंदर सुगंध होता. त्याच्यासमोर एक मोठा संगणक पडला होता. त्याच्या खोलीतील प्रत्येक गोष्ट केवळ सुंदरच नव्हती तर खूप महागडीही दिसत होती. आता वंशने मानवीचा हात सोडला आणि तिला सोफ्यावर बसण्यास सांगितले. माया कदाचित त्या हवेलीची दासी होती. थोड्या वेळाने ती देखील तिचा हात हातात धरून खोलीत शिरली. तिथे पट्टीचे साहित्य आणि तिथे सोबत आणलेले अन्न आणि पेयांचा ट्रे होता. ट्रेच्या तळाशी एक कापडही ठेवण्यात आले होते. वंशने मायाला तिची काळजी घेण्यास सांगितले आणि तो लवकरच परत येईल आणि खोलीतून निघून गेला. जरी त्याने मानवीला वाचवले असेल तरी तो निघून गेल्यावर मानवीने सुटकेचा निश्वास सोडला. मानवीने ते मायाकडे पाहिले आणि विचारले, तू आमच्या लहानग्यावर असा काय जादू केला आहेस की त्याने तुला इथे आणले आहे? मानवीने उत्तर दिले नाही आणि रडू लागली आणि तिची कहाणी मायाला सांगितली, कारण ती पहिली महिला होती जिच्याशी ती मोकळेपणाने बोलू शकत असे. तिला असे वाटले. माया म्हणाली, तुझी कहाणी खूप दुखत आहे, पण तू ज्या ठिकाणी आली आहेस ती चांगली जागा नाही. अरे, तू मला विचारले असतेस तर तू त्या वेश्यालयातच बरे होतेस. हे ऐकून मानवी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, तू काय म्हणत आहेस? त्या वेश्यालयात कोणतीही महिला कशी चांगली राहू शकते? तिथे काय होते हे तुला माहीत नाही? माया म्हणू लागली, मला माहीत आहे की एक स्त्री कशी चांगली राहू शकते. तिथे काय होते ते तुला माहीत नाही. माया म्हणाली, मला माहीत आहे तिथे काय होते, पण इथे काय होते हे तुला माहीत नाही. तेव्हा मानवीचे हृदय पिळवटून गेले. ती म्हणाली, तुला काय म्हणायचं? मी इथे येऊन खूप मोठी चूक केली का? तू मला संपूर्ण कहाणी सांगशील का? मायाच्या शब्दांवरून ती खूप अस्वस्थ झाली, घाबरलेली दिसत होती आणि तिचे अपहरण झाले तेव्हापासून तिचे दुर्दैव सुरू झाले होते. तिला माहीत होते का आता तिच्यासोबत काहीही चांगले होणार नाही. पण जेव्हा तिने मायाला संपूर्ण कहाणी सांगायला सांगितले तेव्हा माया म्हणाली, माफ कर. आम्ही त्याच्या कुटुंबाचे नोकर आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबाचे गुलाम आहोत. आम्ही त्यांच्या विरुद्ध काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा माझ्या तोंडून हे शब्द निघाले. पण जर मी तुझ्या जागी असते तर मी वंशचा हात धरून कधीही इथे आले नसते. तो हा संपूर्ण कुटुंबातील सर्वात बिघडलेला मुलगा आहे. तुझ्यासारखे किती लोक इथे आले आहेत. या हवेलीत अजूनही 2 मुली आहेत.
जा आणि त्याची अवस्था पहा, तुला आश्चर्य वाटेल. त्यांचे कसे हाडं झाले आहेत, त्या गिळून शकत नाही किंवा थुंकू शकत नाहीत. त्या या हवेलीच्या एका कोपऱ्यात पडून आहेत. मानवीचे हृदय धडधडले आणि तिचे हातपाय पुन्हा थरथर कापू लागले. माया म्हणाली, थोडी हिंमत धर, तू आता त्या वेश्यालयात परत जाऊ शकत नाहीस. तो म्हणाला, मी नंतर विचार करेन का तुझे काय करायचे, पण तुला त्यांच्या खोलीत ठेवण्याचा हा निर्णय योग्य वाटत नाही. ठीक आहे, पण आता काय होते ते बघ. तुझे नशीब काही असो, आपण काय करू शकतो. मायाने मानवीला इतके घाबरवले होते की ती बिचारी मुलगी वेश्यालयापेक्षा इथे जास्त घाबरली होती. पण ती तशीच होती, ती काही करू शकत नव्हती. मायाने तिच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि तिला आंघोळ करायला, कपडे बदलवायला आणि काही खायला सांगितले. भीतीमुळे मानवी जेवू शकत नव्हती, पण भूक ही खूप मोठी वास्तविकता आहे. अर्थात तुमच्या जवळच्या व्यक्तीने कितीही हे जग सोडले तरी तुम्हाला भूक लागते आणि मानवीला ती शेवटची कधी जेवली हे देखील आठवत नाही. माया म्हणाली की तू खोलीतल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस. फक्त सोफ्याच्या बाजूला बस आणि देवाला प्रार्थना कर की तुझ्यासोबत काही वाईट होऊ देऊ नये, कारण रात्र अजून बाकी आहे. असं वाटत होतं की मायाचे काम मानवीला घाबरवणं आहे. तिचं काम नीट केल्यानंतर ती तिच्या वस्तू उचलून तिथून निघून गेली. मानवी सोफ्यावर बसली होती आणि जणू काही तिचा जीव पुन्हा त्याच जागी आला आहे. त्या क्षणी जेव्हा ती इतकी घाबरलेली बसली होती, तेव्हा तिला वाटलं की वंश खोलीत शिरला आहे आणि ती वंशचीच खोली आहे. काही वेळाने खोलीच्या दारावर हालचाल झाली. मानवी घाबरली, पण समोरचं दृश्य पाहून तिला धक्काच बसला. तो वंश नव्हता तर राणीबाई होती. मानवी उठली तेव्हा तिला बसायला सांगितलं आणि विचारलं की तू वंशला कधी भेटलीस? तू माझ्या मुलाला ओळखतोस का? तो कोणालाही त्याच्या खोलीत जाऊ देत नाही. त्याने तुला त्याच्या खोलीत ठेवले आहे. मला तुझ्या कुटुंबाचा पत्ता सांग, मी तुला लगेच तिथे पाठवतो. मानवी काळजीत होती. तिला वाटले की ही तिच्यासाठी एक उत्तम संधी आहे. ती त्या महिलेच्या म्हणण्याला लगेचच सहमत झाली असती आणि घरी गेली असती, पण तिच्याकडे घर नव्हते. ती सोडून दिलेल्या महिलांसाठी असलेल्या सरकारी अनाथाश्रमात राहत होती आणि काहीतरी बनण्यासाठी स्वतः कॉलेजमध्ये शिकत होती. मानवीने तिला सांगितले की तिला तिचे पालक कोण आहेत हे माहीत नाही. ती एका अनाथाश्रमात राहणारी एक प्रौढ मुलगी होती. कोणीतरी तिला कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले होते आणि निघून गेलं होतं. राणीबाई म्हणाल्या, एक सोडून दिलेली मुलगी ज्याचे कोणतेही वंशज किंवा कुटुंब माहीत नाही, ती माझ्या मुलाच्या इतक्या जवळ आली आहे. हे चांगले नाही. आम्ही तुझ्या राहण्याची व्यवस्था करू. निघून जाण्याची तयारी कर. तू तिथे पूर्णपणे सुरक्षित असशील. मानवीला आत्ताच निघून जावे असे वाटले, पण जेव्हा तिने मागे वळून पाहिले तेव्हा वंश तिथे उभा असलेला पाहून तिला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, आई, तू माझ्या समस्यांमध्ये कधीपासून ढवळाढवळ करायला लागली आहेस? मी तुला माझ्या गोष्टीत ढवळाढवळ करू नकोस असे सांगितले होते. मग तू इथे काय करत आहेस? तू इथून जाऊ शकतेस. आई आणि मुलगा दोघेही एकमेकांशी वाद घालू लागले. राणीबाई म्हणाल्या की तिने त्या मुलीला कुठेतरी पाठवावे. ती मुलगी खूप लहान आहे आणि तुझ्या वयाची नाही. पण तो सहमत झाला नाही आणि म्हणाला, तुला माहिती आहे का तिला वाचवण्यासाठी मला काय करावे लागले? राणीबाई यावर हसायला लागल्या आणि म्हणाल्या, तू तिला समाजापासून वाचवले आहेस, पण जर तू तिला स्वतःपासून वाचवू शकत नाही तर मग काय उपयोग? असे म्हणत ती खोलीतून निघून गेली आणि बिचारी मानवी पुन्हा घाबरली. तिला वारंवार सिग्नल येत होते आणि सिग्नल तिच्या विरुद्ध जात होते. वंशला याचा काही फरक पडला नाही. त्याने जाऊन खोलीचा दरवाजा बंद केला. आता मानवी वंशच्या खोलीत एकटी होती. त्याने विचारले, तू जेवण केलेस का? मानवी म्हणाली, हो, मी काही जेवण केले आहे. तो म्हणाला, मग सोफ्यावर का बसायचे? बेडवर जाऊन झोपायचे. त्याने हे राजे सम्राटाच्या शैलीत सांगितले. ती म्हणू लागली की मी बेडवर कशी झोपू शकते? हा तुमचा बेड आहे. वंश म्हणाला की बेड झोपण्यासाठी आहे, त्यात तुमचा किंवा माझा काही सहभाग नाही. जा आणि झोप. तू थकली नाहीस का? तुझ्यासोबत खूप काही घडले आहे. आता तू इथे बसून जागे राहशील का? मानवी हळूच म्हणाली, माझ्यासोबत खूप काही घडले आहे, पण मला माहीत नाही की आणखी काय घडेल. ती इतक्या हळू आवाज बोलली, पण तरीही वंश तिला ऐकू शकत होता. तो म्हणाला की जे काही व्हायचे आहे ते आज होणार नाही. जा आणि झोप. मानवी लाजली. वंशने तिचे ऐकले होते बरं. ती जाऊन बेडच्या एका बाजूला झोपली. वंश त्याच्या संगणकावर बसला आणि गेम खेळू लागला, पण त्याने आवाज खूप कमी ठेवला होता जेणेकरून मानवीची झोप भंग होऊ नये. जर जागा बदलली तर झोप कशी येईल? मानवीचे संपूर्ण नशीब बदलले होते. पण ती अनेक दिवस आणि रात्री थकली होती. ती कशी तरी झोपली आणि सकाळी उठल्यावर ती दुसऱ्या बाजूला होती. बेड सपाट पडला होता, म्हणजे वंश त्या रात्री झोपला नव्हता.
पण तो खोलीतही नव्हता. माया पुन्हा नाश्ता घेऊन खोलीत आली आणि मानवीला नाश्ता करायला सांगितला. तिने मानवीला विचारले की तिची रात्र चांगली गेली का? मानवी म्हणाली हो, पण ती या प्रकरणाची चौकशी करू लागली. तुला काही झाले का? ती म्हणाली नाही, ठीक आहे. आणखी आश्चर्यचकित झाली. खरं तर ती ते सर्व विचारत होती कारण तिला राणीबाईंना जाऊन कळवावे लागत होते. राणीबाईंनी हे सर्व ऐकले तेव्हा ती आणखी काळजीत पडली. याचा अर्थ सिंहाने शिकार केली नाही. ती म्हणाली, याचा अर्थ सिंहाला त्याच्या शिकारावर प्रेम झाले आहे आणि ही खूप धोकादायक गोष्ट आहे. ही बातमी राणीबाईपर्यंत पोचली आणि ती म्हणाली, नाही नाही, एक प्रौढ स्त्री जबाबदार नसते. ती नेहमीच एखाद्या मूर्ख आणि निष्पाप पुरुषांच्या मागे वेडी होते. ही मुलगीही अशीच आहे. तिला लवकरात लवकर या हवेलीतून काढून टाकण्याची गरज आहे, नाहीतर आपल्या सर्वांसाठी समस्या निर्माण होईल. या मुलीच्या जातीबद्दल कोणतीही माहिती नाही अशी मुलगी या घरात आधीच तैनात आहे. माया, तू एक काम कर, मोनिकाला वनच्या खोलीत पाठव. जेव्हा ती मोनिकाची अवस्था पाहीन तेव्हा ती स्वतः येथून पळून जाईल. पण त्याआधी मोनिकालाही समजावून सांग की जर तिने हे काम आमच्यासाठी केले तर आम्ही तिला मुक्त करू. माया म्हणाली, ठीक आहे, असे होईल. मी आताच मोनिकाला समजावून सांगते आणि तिला छोटे साहेबांच्या खोलीत पाठवते. मानवीला कोणीही तिच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले नव्हते. ती बाहेर गेली आणि ती सोफा ठेवलेल्या जागी बसली. जेव्हा तिच्यावर प्रकाश पडला तेव्हा तिने आजूबाजूला पाहिले आणि पाहिले की येथून संपूर्ण हवेली दिसत होती. ती खूप मोठी होती आणि तिथे बरेच श्रीमंत लोक होते. काही वेळाने एक मुलगी तिथे आली. ती दिसायला खूप सुंदर होती, पण तिच्या डोळ्यांखाली हलके काळे डाग होते. तिची अवस्था खूप विचित्र दिसत होती, जणू ती आजारी आहे असे वाटत होते. तिने जाऊन स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाली, माझे नाव मोनिका आहे. तुला माहीत आहे का मी कोण आहे? मानवी म्हणाली, नाही, मी तुला कसे ओळखू शकते? ती म्हणाली, मी तुझे भविष्य आहे. हे ऐकून मानवी आश्चर्यचकित झाली. याचा अर्थ काय? ती म्हणाली, मी तुझे भविष्य आहे, कारण जेव्हा मला इथे आणले गेले तेव्हा माझी खूप चांगली काळजी घेतली गेली. अगदी तुझ्यासारखीच मी नाजूक आणि कमकुवत होते. आता माझी अवस्था पहा. आता माझी अवस्था इथे एका जुन्या कापडासारखी झाली आहे, जी या हवेलीच्या 4 भिंतींच्या आत एका खोलीत बंद आहे. आणि तुला माहीत आहे की मला या अवस्थेत कोण आणले आहे? वंश, त्याच्या गोड बोलण्याला बळी पडू नकोस. तो चांगला माणूस नाही. अजूनही वेळ आहे. इथून पळून जा आणि राणीबाई तुला इथून पळून जाण्यास मदत करू शकतात. इथून निघून जा. मानवी म्हणाली की मला तुला काय म्हणायचे आहे हे समजत नाही. शेवटी शांतपणे सांग काय आहे ते. पण मोनिका सर्व काही विचार करून आली होती आणि म्हणू लागली की माझ्याकडे तुला सविस्तर सांगण्यासाठी जास्त वेळ नाही. आपल्याला इथे कैद्यासारखे आयुष्य जगायचे आहे. मला तुझ्याबद्दल या घराच्या मोलकरीण मायाकडून कळले, म्हणून मी तुला मदत करायला आले. कारण जेव्हा मला इथे तुझ्यासारखे आणले गेले तेव्हा कोणीही मला मदत केली नाही. पण मला तुला मदत करायची आहे. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, पण मला तुझा जीव वाचवायचा आहे. इथून निघून जा. वंश आमच्यासारख्या मुलीसोबत खूप वाईट माणूस आहे. तो सर्व काही करतो, नाहीतर तो तुला इथे का आणेन? मानवीला समजत नव्हते की कोणावर विश्वास ठेवावा. वंशने तिला वेश्यालयातून सोडवले होते, हे अगदी खरे होते आणि आतापर्यंत त्याने तिच्याशी काही केले नव्हते. पण इथे सगळे त्याच्या विरुद्ध बोलत होते. तो त्यांना त्यांचे कुटुंब म्हणत होता. मग त्यांचे कुटुंब त्याच्या विरुद्ध का होते? मोनिकाने तिला तिची कहाणी सांगितली. तिलाही जबरदस्ती इथे आणण्यात आले. मानवी म्हणाली की मला जबरदस्तीने इथे आणण्यात आले नाही, त्याने मला वाचवले. मोनिका म्हणू लागली की क्रूर लोक कोणालाही वाचवत नाहीत. क्रूरांचे काम फक्त अत्याचार करणे आहे. जर तुला वाचवले असते तर ते फक्त अत्याचार करण्यासाठी. मानवीला समजत नव्हते की तिने कोणावर विश्वास ठेवावा. ज्या व्यक्तीला ती 24 तासांपूर्वी भेटली होती की या मोनिकाचे शब्द, ज्याला ती फक्त 4 मिनिटांपूर्वी भेटली. दुर्दैवाने मानवीकडे खूप कमकुवत पर्याय होते, पण ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकली नाही किंवा त्याला काही विचारू शकली नाही. त्याआधी वंश तिथे आला होता आणि मोनिकाला पाहून तो म्हणाला की तू इथे काय करतेस? माझ्या आईने तुलाही पाठवले आहे का? इथून निघून जा. मोनिकाने वंशकडे पाहिलं तेव्हा तो निर्दोष आहे असं वाटत होता. ती तिथून निघून गेली. वंशने ती काय बोलत आहे हे विचारलं नाही. तो फक्त म्हणाला की तुला बरं वाटत नाही का? मी डॉक्टरला फोन करू का? रात्री खूप उशीर झाला होता म्हणून डॉक्टरला फोन केला नाही.
हवेली शहरापासून खूप दूर आहे. मानवी म्हणाली, "हो, मी ठीक आहे. फारसा त्रास नाही. मायाने औषध लावले होते म्हणून मी ठीक आहे." वंश म्हणाला, की "मी काही वेळासाठी कुठेतरी जात आहे. मी संध्याकाळपर्यंत येईन. तू कोणाच्याही प्रभावात येऊ नकोस आणि माझं आज तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून तयार राहा." हे सांगून तो निघून गेला आणि मानवीला समजलं, की आजची रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र असणार आहे. ती सर्वांच्या बोलण्याने प्रभावित झाली होती. तिला कळत होतं, की काहीतरी वाईट घडणार आहे. माया म्हणाली होती, की अशाच मुलीला इथे अशा प्रकारे आणलं जातं. मोनिकाची प्रकृती खूप चांगली नव्हती. हे श्रीमंत लोकांसाठी हे नेहमीचेच घडत असते. आता मानवीला त्या रात्री काय होणार आहे याची भीती वाटत होती. ती पळूनही जाऊ शकत नव्हती. मानवी खूप काळजीत होती आणि इकडे-तिकडे भटकत होती. तिच्या खोलीत कोणी येत नव्हते. तिला एवढ्या मोठ्या हवेलीबद्दल माहितीही नव्हते. जर ती बाहेर गेली तर ती कुठे जाईल? या हवेलीतील इतरही लोक होते. त्यात बरेच पुरुषही होते. तिला भीती वाटत होती, की ती दुसऱ्याच्या खोलीत जाऊन स्वतःला त्रास देऊ शकते. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळपासून रात्र होत गेली. माया तिचे जेवण घेऊन आली आणि मानवी मनात विचार करू लागली, की तिने मायाला तिला वाचवायला सांगावे आणि येथून बाहेर काढावे. पण ती विचार करत राहिली आणि माया निघून गेली. तिने सांगितले, की तिला खूप काम करायचे आहे आणि ती निघून जात आहे. आता ती या खोलीत एकटी होती म्हणून तिने आजूबाजूला पाहिले. तिला वाटलं, मला आधी का सुचलं नाही, की मी ही खोली बघावी. कदाचित मला त्यात राहणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी कळेल. ती आजूबाजूला पाहू लागली आणि वस्तू तपासू लागली. तिला कपाटात एक डायरी सापडली. त्यावर वंशचे नाव लिहिलेले होते. याचा अर्थ ती त्याची डायरी होती. एखाद्या व्यक्तीची डायरी वाचून कदाचित त्याच्याबद्दल जाणून घेता येईल. कारण जेव्हा एखादी व्यक्ती डायरी लिहिते तेव्हा ती खोटे बोलत नाही. डायरीमध्ये खोटे बोलणे म्हणजे स्वतःशी खोटे बोलणे. कोणीही स्वतःशी खोटे बोलू शकत नाही. मानवीने डायरी उचलली आणि खोलीचा दरवाजा काळजीपूर्वक बंद केला. पण ती तिची खोली नसल्याने ती कुलूप लावली नाही. ती खूप घाबरली आणि काळजीत दिसत होती. डायरी उघडताच तिला धक्का बसला. काल रात्री कोणीतरी त्यावर काहीतरी लिहिले होते. पेन ज्या ठिकाणी ठेवला होता त्यावर कालची तारीख लिहिलेली होती. ती वाचू लागली. त्यावर लिहिले होते, की मी खूप वाईट माणूस आहे. मी माझ्या आयुष्यात खूप वाईट गोष्टी केल्या आहेत. मला माहीत नाही, की मी हे सर्व कसे करत राहिलो. मला कोणी का थांबवले नाही? मला कोणी का समजावून सांगितले नाही? हे सर्व करू नये असे कोणी का सांगितले नाही? मला नेहमीच शिकवले गेले होते, की मी अशी कामे करणे या हवेलीतील लोकांचा अभिमान आहे. मालकांचा आदर आहे. माझ्यावर माझ्या वडिलांची सावली नव्हती. माझे काका आणि भावांनी मिळून मला दुसऱ्या एखाद्या गोष्टीत रूपांतर केले. मग मलाही हे सर्व आवडू लागले. मला ते आवडू लागले. त्या मुली माझ्यासाठी या हवेलीत आणल्या गेल्या. मी त्यांना त्याच क्षणी सांगायला हवे होते, की या मुली माझ्यासाठी येथे का आणल्या गेल्या. मला त्यांची गरज नाही. पण पुन्हा तीच गोष्ट. जर कोणी तुमच्यासमोर वाईनचा ग्लास ठेवला आणि म्हणाला, की ते प्या तर काही होणार नाही. किती काळ तुम्ही ते सहन करू शकाल? मीही वाईटाच्या दलदलीत पडत राहिलो. मोनिका आणि रोहिणीलाही माझे काका आणि माझे भाऊ माझ्यासाठी या हवेलीत आणले होते. त्या दोघीही माझ्या प्रेयसी राहतात आणि या हवेलीच्या एका कोपऱ्यात झोपतात. मग मला हे सर्व आवडू लागले. पण नंतर मला वाटले, की अशा प्रकारे कोणाच्या भावनांशी खेळणे योग्य नाही. हे चांगले नाही. म्हणून मी अशा महिलांकडे जाऊ लागलो, ज्या त्यांच्या मनाप्रमाणे वस्तू विकतात आणि मी 3-4 वर्षे त्याच बाजारात जात होतो. मला कळलेही नव्हते, की मी सुखांमध्ये बुडून गेलो आहे. पण काल रात्री मला तिथून एक मुलगी भेटली. तिचे नाव मानवी आहे. मला तिचे पूर्ण नाव माहीत नाही. मानवीने त्या डायरीतील तिचे शब्द वाचताच ती घाबरली आणि वंशने त्याच्या डायरीत तिच्याबद्दल काय लिहिले आहे हे पटकन वाचू लागली. कदाचित तिने ही डायरी मानवी झोपेत असताना लिहिली असेल. कारण तिने वंशला झोपताना पाहिले नव्हते आणि बेडवर सुरकुत्याही नव्हत्या. असे वाटत होते, की तो कुठेतरी झोपायला गेला आहे किंवा तो रात्रभर डायरीत बसून लिहत होता. आता मानवीला तिच्याबद्दल काय लिहिले आहे हे जाणून घ्यायचे होते. ते डायरीत लिहिले आहे. त्या मुलीचे नाव मानवी आहे. ती खूप निरागस आणि सुंदर दिसते. ती माझ्यापेक्षा लहान आहे. मला तिच्याबद्दल एक विचित्र भावना आहे. मी तिला घ्यायला गेलो आणि मी ती घेईन.
ते म्हणतात, ना जर तुला घंटा वाजवायची असेल तर ती गळ्यात का घालायची? पण त्या समस्या निर्माण झाल्या. मला तिला उचलून माझ्यासोबत आणावे लागले आणि तेव्हापासून मी तिच्याबद्दल विचार करत आहे. ती अजूनही माझ्या मागे माझ्या बेडवर झोपलेली आहे. झोपलेली स्त्री बंद पुस्तकांसारखी दिसते. तिच्या आत हजारो रात्री लपलेल्या आहेत आणि मी तिला ओळखतही नाही. ती कोण आहे? ती कुठून आली? ती काय विचार करत आहे? ती माझ्यासारखी विचार करते का? की ती पूर्णपणे उलट आहे? मी तिच्याशी कसे बोलू? ती सध्या माझ्या खोलीत माझ्या बेडवर झोपली आहे. मी पहिल्यांदाच तिच्यापासून 8 फूट अंतरावरून बसलो आहे आणि असे बसणे खूप कठीण आहे. ती शांतपणे झोपली. ती खूप सुंदर दिसत आहे. मला माहीत नाही माझे मन मला का म्हणत आहे की तिने शांत झोपावे. मी आवाज करू नये जेणेकरून ती उठेल. जर मी तिला स्पर्श केला तर ती घाबरून शकेल. मी तिच्यावर ब्लँकेट देखील घातला आहे जेणेकरून तिला सर्दी होईल. मला माहीत नाही. उद्याची रात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मोठे निर्णय नेहमीच रात्री घेतले जातात. आता मी त्या मुलीचे काय करायचे ते पाहीन. मी त्याच्याबद्दल विचार करेन. मी नक्कीच काहीतरी निर्णय घेईन. नाहीतर ते माझ्या आयुष्यात एक वळण ठरेल. किंवा मी तिला तिथे जायचे आहे तिथे जाऊन सोडून देईन. किंवा मी तिच्याबद्दल दुसरे काहीतरी विचार करेन. वंशने इथपर्यंत लिहिले होते आणि त्यानंतर त्याने पुढे काही लिहिले नाही. मानवीने हे सर्व वाचले होते पण तिच्या मनात विशेष समाधान मिळाले नाही कारण तिला तिच्या कोणत्याही प्रश्नाचे थेट उत्तर मिळाले नाही. प्रकरण तिथे संपले की आजची रात्र खूप खास आहे. पण ज्या पद्धतीने या गोष्टी लिहिल्या गेल्या त्यावरून असे वाटत होते की वंश स्वतः पीडित नाही तर पीडित आहे. पण हे देखील खरे आहे की कोणीही स्वतःबद्दल वाईट लिहित नाहीत. प्रत्येक व्यक्ती स्वतःला पीडित मानते. त्याच्या आयुष्यातील सर्वात दुःखी व्यक्ती स्वतःला बळी मानते. मानवी जरी लहान असली तरी आयुष्याने तिचेही खूप नुकसान केले होते. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिचे आई वडील गेले होते. तिला कळले की कोणीतरी तिला कचऱ्यात फेकून दिले आहे. तिला तिथून उचलून नेण्यात आले होते. ती मोठ्या झाल्यावर कोणीतरी तिला पळवून नेले आणि वेश्यालयात विकले. आता ती वंश नावाच्या एका बिघडलेल्या राजकुमाराच्या बेडरूममध्ये बसली होती. तिला माहीत नव्हते की तिचे काय होणार आहे म्हणून तिने डायरी परत त्याच जागीच ठेवली. त्याशिवाय तिला त्या खोलीत असे काही सापडले नाही जे वंशच्या व्यतिरेकतेबद्दल उघड करेल. संध्याकाळ झाली होती. ती रात्रीची वाट पाहत होती. आता तिने तिचे नशीब जसे आहे तसे सोडले पाहिजे. जे काही होईल ते दिसेल. मला वाटले की एखादा माणूस जेव्हा अत्यंत असहाय्य होतो आणि त्याला काय करावे हे माहीत नसते तेव्हा हे शब्द उच्चारतो. मानवीचीही ही अवस्था अशीच होती. बरं रात्र झाली होती आणि ती सोफ्यावर बसून झोपी गेली. पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा वंश तिच्यासमोर बसला होता. जेव्हा ती उठली तेव्हा तो म्हणाला, घाबरू नकोस. ती विचारू लागली की तू कधी आलास? तू इथे किती वेळ बसला आहेस? ती म्हणाली की तू बायकोसारखे प्रश्न विचारत आहेस. माझ्याकडे खोली आहे का? मी तुला येण्यापूर्वी विचारायला हवे होते. ती म्हणाली की मी असं म्हणायचे नव्हते पण तू इथे का बसला आहेस? मला बघत आहेस? असं वाटतंय की तू बराच वेळ बसला आहेस. वंशने घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाला की तो 15 मिनिटे इथे बसला आहे. ती म्हणाली की तू इथे 15 मिनिटे बसून काय करत आहेस? तो म्हणाला की तो तुझ्याकडे पाहत आहे आणि मानवीला विचारायचे होते की तू माझ्याकडे का पाहत आहेस? पण हा प्रश्न तिला धोक्यापासून मुक्त वाटत नव्हता म्हणून ती तिची जीभ बंद करून गप्प राहिली. वंश म्हणाला की मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. मला माहीत नाही की तू माझ्याशी कसे वागशील. ती म्हणाली की मला माहीत आहे की तुला काय करायचे आहे. तुला माझे आयुष्य उद्ध्वस्त करायचे आहे. तुला मला त्रास द्यायचा आहे. मला तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि भयानक समस्यांना तोंड द्यावे लागेल. आता माझ्याशी जे काही करायचे आहे ते कर. किमान ही भीती निघून जाईल. त्यानंतर मी इथून निघून जाईन. मला माहीत आहे की तू मला त्या वेश्यालयातून दूर केले आहेस. तू मला वाचवले आहेस पण तुलाही त्या बदल्यात काहीतरी हवे आहे. हे जग आहे. तू स्वतः असे शब्द बोलला होतास. मग तू मला विनाकारण मदत का करणार? ती एका दमात बोलत राहिली. वंशी तिचे ऐकत होता आणि म्हणाला, तुला जे बोलायचे होते ते पुरेसे बोलले की तुला आणखी काही बोलायचे आहे? मानवी म्हणू लागली, मी आणखी काय बोलू? माझे नशीब वाईट आहे. वंश गप्प बसला. शांततेचे हे वातावरण 2 क्षण जे दोघांनाही खूप लांब वाटले. त्यानंतर तो काहीतरी बोलला. मानवी आश्चर्यचकित झाली. तो म्हणाला, मी तुझा हात धरून हे बोलू शकतो का? मानवी म्हणाली, माझा हात धरून काय होईल? त्याने तिचा हात धरला आणि काहीतरी विचित्र बोलले.
झाले. वंशकडून हे अपेक्षित नव्हते. वंशने मानवीचा हात धरला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू माझी पत्नी होण्यास तयार आहेस का? जर या जगात तुझे कोणीच नसेल तर मला तुझी जीवनसाथी व्हायचे आहे आणि तू माझ्यासोबत राहून तुझे आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जगू शकतेस. तुझ्या पुढील अभ्यासालाही मला काही अपेक्षा नाही. तू हे करू शकतेस. तुला हवे असेल तर तू एक कामही करू शकतेस. मी तुला ते सर्व सुख देईन इच्छितो जे तुला आजपर्यंत मिळाले नाही. मोनिका आणि रोहिणीबद्दल मी त्या दोघांनाही मुक्त करेन आणि कारण तू माझ्या आयुष्यात आली आहेस, मला आता कोणाचीही गरज नाही. तू हे सर्व करायला तयार आहेस का? हे ऐकून मानवी पूर्णपणे हादरली. ती म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? तो म्हणाला की लग्न मागत आहे. ती विचारत होती जणू एक निष्पाप मुलगी तिच्या आईला विचारतो. वंश म्हणाला, अरे तुला काय करायचे आहे याचा अर्थ काय? या जगात सर्वात पवित्र नाते म्हणजे नवरा बायकोचे नाते. ती म्हणू लागली की जर तुझ्या आईला काही आक्षेप असेल तर तो म्हणाला की ती माझी आई नाही, ती माझी काकू आहे. ते लोक मला फक्त नष्ट करू इच्छितात कारण त्यांना माहीत आहे की मी या हवेलीतील एकमेव असा आहे. म्हणूनच त्यांनी मला अशा परिस्थितीत ठेवले आहे की ते माझ्या सर्व गोष्टी ताब्यात घेऊ शकतील. मी लग्न करणार नाही, मला मुले होणार नाही आणि त्यांना माझ्यावर कोणालाही आक्षेप नाही. त्यांनी स्वतः त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न करून त्यांना परदेशात पाठवले जेणेकरून ते त्यांचे वैवाहिक जीवन चांगले एन्जॉय करू शकतील आणि माझ्या लग्नाचा प्रश्न उद्भवत नाही कारण मी स्वतः नशेत बुडलेला असते. माझ्या लग्नाबद्दल कोणी का विचार करेन? त्या रात्री जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मला तुझ्या खूप जवळचे वाटले. तूच एकमेव आहेस जो मला समजून घेऊ शकतेस. तुला पाहून मला अधिक जगण्याची इच्छा होते. तुला आता काही प्रश्न आहे का? मानवीने वंशला मिठी मारली. डोळे खाली करून ती म्हणाली की मला काही हरकत नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवण्यास तयार आहे. मला माझे भविष्यातील आयुष्य तुझ्यासोबत एका पवित्र बंधनात बांधून सुरू करायचे आहे. तर मी लवकरच पंडितांना फोन करेन आणि लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील आणि आपण दोघेही एका पवित्र बंधनात एकत्र येऊ. मी नेहमीच तुझी काळजी घेण्यास प्रयत्न करेन. मानवीच्या डोळ्यात पाणी आले आणि मानवीने हो बोलताच वंश पहिल्यांदाच मनापासून हसला. काही वेळाने पंडितजींना बोलवण्यात आले आणि दोघांनीही हार घालवला. मग दोघींनीही आगीभोवती फेऱ्या मारल्या. त्यानंतर मानवीचे आयुष्य स्वप्नासारखे झाले. मोनिका आणि रोहिणीला त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी भरपूर पैसे देण्यात आले आणि त्यांना या हवेलीतून बाहेर काढण्यात आले. त्या दोघांनाही जायचे नव्हते कारण ती वंशची प्रेयसी बनण्यास देखील तयार होते. त्यांना येथे एक विलासी जीवन मिळत होते परंतु त्या दोघांनाही वंशची पत्नी व्हायचे होते. मानवी नंतरही तिला वंशची पत्नी व्हायचे होते परंतु वंशने हे स्पष्टपणे सांगितले की फक्त मानवी माझ्या आयुष्यातील जोडीदार असेल. तुम्ही दोघेही माझ्याकडून तुम्हाला हवी तितकी संपत्ती घेऊ शकता आणि हे घर सोडू शकता. मी मागितलेली कोणतीही किंमत देण्यास तयार आहे. दोघांनीही इच्छा नसतानाही त्यांनी मागितलेली किंमत घेतली आणि ती हवेली कायमची सोडली. वंशने सर्व वाईट कृत्ये सोडून दिली होती आणि एक खूप चांगला आणि सभ्य व्यक्ती बनला होता. त्याच्याकडे पाहून कोणीही म्हणू शकत नव्हते की त्याच्यातला काही वाईट आहे. हे खरे आहे की माणूस बदलतो, फक्त त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवला पाहिजे आणि असा विचार करू नये की जर माणूस वाईट असेल तर तो कधीही चांगला असू शकत नाही. मानवी भाग्यवान होती की तिला एका चांगल्या व्यक्तीचा पाठिंबा मिळाला जो कदाचित सुरुवातीपासूनच चांगला नव्हता पण मानवीला भेटल्यानंतर त्याने शपथ घेतली होती की तो तिचे आयुष्य तिच्या इच्छेनुसार जगेल आणि तिला कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. हे सर्व पाहून वंशच्या काकूंना खूप वाईट वाटले. तिने वंशला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ती तुझ्या लायक नाही, ती एका वेश्यालयाची आहे, ती तुझा वंश कसा पुढे चालवतो. वंशने त्याच्या काकूला त्याच्या मालमत्तेचा वाटा देऊन वेगळे केले होते. आता मानवी आणि वंश या हवेलीत एकटे राहत होते आणि मानवी काही महिन्यात वंशला आनंदाची बातमी देणार होती. ती गर्भवती होती आणि वंश इतका खुश होता की त्याचे पाय जमिनीवर टिकत नव्हते. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या आपण आणखी एका नवीन मनोरंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि आपुलकी माझ्यावर नेहमीच ठेवा. मित्रांनो, सर्वांना माझे प्रेमळ शुभेच्छा.